नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहात, म्हणजेच 25 जानेवारीचा रिव्ह्यू. चला मग सुरुवात करूया आजच्या भागाला. पार्थ देशमुखांचं माझ्यावर खूप प्रेम आहे, याचा आनंद आहे मला. आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की माझं पार्थ देशमुखांवर अत्यंत प्रेम आहे. आज माझ्या नवऱ्याच्या कर्तृत्वाचा दिवस आहे असं म्हणून पार्थचा हात हातात घेते आणि हातावर किस करते आणि म्हणते, असेच खूप 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 मोठे व्हा. कॉंग्रॅच्युलेशन देशमुख. तर रम्या लगेच काव्याला बाजूला करायला जाणार तितक्यात लगे वसू आत्या तिचा हात धरतात आणि तिला तिथंच थांबवतात. तर एक पत्रकार म्हणतात, पार्थ तुमच्या धाकट्या भावाचा आणि यांचा फोटो तेव्हा पार्थ लगेच म्हणतो, इनफ. तुम्हाला अवॉर्डबद्दल प्रश्न विचारायचे असतील तर ते विचारा, पण काव्याबद्दल एकही वेडा वाकडा शब्द मी ऐकून घेणार नाही, कारण ती माझी बायको आहे. तर हे ऐकल्यानंतर काव्याला छान वाटतं, पण वसू आत्या आणि रम्या त्यांना अजिबात आवडत नाही. तर दुसरीकडे नंदिनीच्या आई फोन करत असतात. नंदिनी फोन उचलते तेव्हा तिची आई म्हणते, अगं नंदिनी, तू लवकरात लवकर घरी ये, कारण जीवनना खूप त्रास होतोय, प्रॉन्स खाल्ला आहे त्यांनी. तेव्हा लगे नंदिनी चिडते आणि म्हणते, अगं आई, आता तू तरी खोटं बोलू नको. जीवनच्या बाजूने तू राहा, पण खोटं नको ना बोलू. याआधी गुड्डू दादांचा पण फोन आला होता, तेही खोटं बोलत होते आणि आता जीवनने तर लिमिट क्रॉस केलं आहे खोटं बोलण्याचं. नंदिनीची आई म्हणते, अगं असा वेडेपणा का करते तू, तुला का खरं वाटत नाही आहे. तितके तिथे लगे रेखा येते आणि ती सांगते नंदिनीला, महत्त्वाचा फोन आलेला आहे आणि फंडाबद्दल काही बोलायचं सरांना, तेव्हा तू बोलून घे. तर नंदिनी लगेच फोन ठेवते. नंदिनीची आई म्हणते की हे असे का वागत असेल. तितक्यात नंदिनीचे बाबा तिथे येतात. तर नंदिनीची आई त्यांना सांगते की जीवनना खूप त्रास होतो आहे, चेहरा पण खूप लाल झाला आहे, तर आपण त्यांची मदत करूया, हॉस्पिटलला घेऊन जाऊया. तेव्हा नंदिनीचे बाबा म्हणतात, होऊ दे, चेहरा लाल होऊ दे, नाही तर काही होऊ दे, मला काही घेणं देणं नाही आहे त्याच्याबरोबर. तेव्हा नंदिनीची आई म्हणतात, अहो माणुसकी खातीर तर आपण त्यांची मदत केली पाहिजे. तेव्हा ते म्हणतात की मी पण जाणार नाही मदत करायला आणि तू पण जायचं नाही, असं म्हणून त्यांना एका रूममध्ये बंद करून देतात. आणि ते स्वतःशी बोलतात, आता क्रीम नाही काही नाही, बस म्हणा आता बोंबलत. तर दुसरीकडे पार्थचा सीन बघायला मिळतो. पार्थ गाडीमध्ये बसतो. रम्या लगेच पटकन धावतच येते त्याच्या मागून आणि तिच्या मागे काव्या असते. रम्या गाडीचा दरवाजा उघडते. तितक्यात लगे काव्या गाडीमध्ये बसून घेते पुढच्या सीटवर आणि रम्याला म्हणते, थँक्यू रम्या. तेव्हा रम्या लगेच चिडते आणि म्हणते, उतर काव्या, ती माझी जागा आहे. तेव्हा काव्या म्हणते, अगं तू ऐकलं नाही का, पार्थ काय म्हटले ते, मी त्यांची बायको आहे आणि नवऱ्या शेजारी फक्त बायकोची जागा असते. तेव्हा रम्या म्हणते, हे बघ, तू इरिटेट करू नको, पटकन बाहेर हो. लगेच काव्या म्हणते, हे शक्य नाही बालिके, या महाराजांची ही पट्ट राणी आहे, त्यामुळे त्यांच्या शेजारी बसण्याचा अधिकार फक्त त्यांच्या राणीला आहे, म्हणजे मला आहे. रम्या, वसू आत्या गेल्या ना मगाशी दुसऱ्या गाडीत, ती आपली काळी मांजर, मग तू का नाही गेली. बरं जाऊ दे, तू आहेत ना आता, तर मग तू या गाडीमध्ये मागे शांत बस, असं की जसं काही तू इथे नाहीच आहे. हे बघून पार्थला हसू येत असतं. पटकन बस, नाही तर आम्ही जाऊ हं निघून. तर रम्या लगेच म्हणते, बघून घेईल तुला. तेव्हा काव्या म्हणते, ठीक आहे, बघत बस, तू मला बघ आणि मी पार्थ देशमुखांना बघेल. त्यानंतर रम्या मागे बसते. तर लगेच काव्या पार्थला रील दाखवत असते आणि सांगते, हे बघा देशमुख, आपले रील्स आले. पार्थ पण रील बघतो आणि काव्या म्हणते, या निमित्ताने का होईना आपल्याबद्दल चांगली आता रील व्हायरल होते आणि कमेंट पण चांगले येत आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, हो ना, कमेंट पण किती छान केलेले आहे लोकांनी, आय होप फेक अकाउंटवरून नसतील ते. तेव्हा लगे रम्या कान पडते. तर हे काही काव्याचं लक्ष देत नाही. काव्या म्हणते, अहो हे बघा, तुमच्यासाठी किती छान कमेंट आले आहे, कॉंग्रॅच्युलेशन, प्राऊड ऑफ यू. तेव्हा काव्या म्हणते, ही कमेंट बघा किती छान आहे. एक मुलगा आणि मुलगी दोघं एकमेकांना प्रपोज करत असतात. ती मुलगी म्हणते, विल यू बी माय पार्थ देशमुख, आणि तो मुलगा म्हणतो, विल यू बी माय काव्या देशमुख. एक ही कमेंट आहे आणि एक ती कमेंट होती. मग आपण ठरवायचं काय निवडायचं ते. हे ऐकून पार्थ पण विचारात पडतो आणि रम्याची अवस्था तर खूपच विचित्र झालेली असते. तिला असं चिडचिड होते तिची. तर दुसरीकडे नंदिनी घरी आलेली असते आणि जीवा खुर्चीवर बसलेला असतो आणि नंदिनीला वाटतं की जीवाला काहीच झालं नाही आहे, निवांत बसले, अगदी नाटक करता नुसते.
तितक्यात तिथे गुड्डू बर्फ घेऊन येतो आणि तो जीवाचा ज्या जखमा असतो त्यांना बर्फाने शेकवतो. त्याचं लक्ष नंदिनीकडे जातं तर तो जीवाला म्हणतो, जीवा भैया मागे बघू नका, आणि तो तिथून पाणी घ्यायला निघून जातो. तर जीवा उठून उभा राहतो आणि लगेच खाली पडतो. तर नंदिनी लगेच धावत येते आणि म्हणते, जीवा काय झालं तुम्हाला, काय झालं तुम्हाला. तेव्हा तिथे गुड्डू येतो आणि तो म्हणतो, नाही नाही नंदिनी भाऊजी, नाटक करता येते, काही झालेलं नाही त्यांना, आम्ही केव्हाचं काय सांगत होतो तुम्हाला, तुम्हाला खोटं वाटत होतं ना. तेव्हा नंदिनी म्हणते, अहो काय झालं त्यांना. तेव्हा गुड्डू म्हणतो, ते प्रॉन्स खाऊन त्यांना ही ॲलर्जी झाली. तेव्हा नंदिनी म्हणते, कशाला खाल्ली जीवा तुम्ही प्रॉन्स, तुम्हाला ॲलर्जी ना, त्रास होतो ना. तेव्हा जीवा म्हणतो, बायकोसाठी काही पण. नंदिनी म्हणते, वेडे आहात तुम्ही. त्यानंतर नंदिनी गुड्डूला रिक्षा आणायला लावते. तर गुड्डू रिक्षा घ्यायला जातो आणि नंदिनी विचारते, त्रास होतो आहे का तुम्हाला, कुठे होतो आहे. तेव्हा जीवा म्हणतो, इथे इथे, नंतर गालाजवळ हात करतो. तर नंदिनी म्हणते, इतका त्रास होतो आहे तरी पण चेष्टा सुचते का तुम्हाला, असं म्हणून फटका देते. मी परत स्वतःशीच म्हणत असते, मी का नाही विश्वास ठेवला तुमच्यावर. तर नंदिनी स्वतःच्याच गालात मारून घेते, मी चुकले मी चुकले. तेव्हा जीवा म्हणतो, ए प्लीज माझ्या बायकोला मारू नको प्लीज. नंतर तिथे गुड्डू येतं आणि तो सांगतो, एकही रिक्षा थांबायला तयार नाही आहे, आता जीवा भैयांना कसं न्यायचं. नंदिनीचं लक्ष रिक्षाकडे जातो आणि ती म्हणते, आपण यांना डार्लिंगने घेऊन जायचं. नंतर ती त्याला उभं करते जीवाला आणि रिक्षामध्ये बसवते. स्वतः रिक्षा चालून जीवाला दवाखान्यामध्ये घेऊन जाते. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरचा सीन दाखवला आहे. सगळे मस्त आईस्क्रीम खात बसलेले असतात आणि मालिनी काकू म्हणत असतात, अगं काय सपोर्ट केला आहे तुम्हाला सर्वांनी. तेव्हा लगेच विक्रम काका म्हणतात, हो ना, काय बोलली काव्या, असं वाटत होतं एकेकाचे जसं काही कानशिळात लागवल्यासारखी बोलली काव्या. तर मालिनी काकू म्हणतात, पार्थ पण काय बोलला आहे, काव्याबद्दल एकही अपशब्द बोललेला मला चालणार नाही, माझी बायको आहे ती. तेव्हा विक्रम काका म्हणतात, काही म्हणा, देशमुखांच्या मुलांनी सोशल मीडियावर अगदी धुमाकूळ घातला आहे बरं का. एकीकडे जीवाच्या ब्लॉगची चर्चा आणि दुसरीकडे काव्या पारच्या गोड नातेची चर्चा. छान छान, तुमच्या पिढीकडनं शिकण्यासारखं खूप आहे बरं का. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, आता तुम्ही हे काही करू नका, नाहीतर डोई जड व्हाल. त्यानंतर युग म्हणतो, अगं आई, काव्या बहिणीची रील काय हिट झाली आहे. एका मुलीने आणि मुलाने एकमेकांना प्रपोज केलं आणि कमेंट टाकली आहे. मुलगी म्हणते, विल यू बी माय पार देशमुख, आणि मुलगा म्हणतो, विल यू बी माय काव्या देशमुख. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, हो. तर वसू आत्या म्हणतात, अरे तू पण एक कमेंट कर ना युग. तेव्हा युग म्हणतो, काय. तेव्हा वसू आत्या म्हणतात की एकमेकांना पार्थ आणि काव्या म्हणण्याच्या आधी विचार करा, नाहीतर 2 महिन्यात तुमचा पण डिवोर्स होऊ शकतो. तेव्हा विक्रम काका लगेच म्हणतात, काय घेते, काही बोलते तू, काही ताळतंत्रच राहत नाही तुझ्या बोलण्याला. तेव्हा वसू आत्या म्हणतात, अरे 16 डिसेंबरचा दिवस विसरलात का तुम्ही. त्याच दिवशी आपल्याला कळालं ना की हे डिवोर्स घेत आहे, आणि सध्या काय म्हणे तर त्यांचं कूलिंग टायमिंग चालू आहे. तर दुसरीकडे नंदिनीच्या बाबांनी दरवाजा उघडलेला असतो आणि रूममध्ये नंदिनीच्या आई असतात. तर नंदिनीची आई लगेच बाहेर जायला निघतात. तितके नंदिनीचे बाबा म्हणतात, काही उपयोग नाही, तो जीवा पण गेला आहे आणि त्याची रिक्षा पण गेली आहे. तेव्हा लगेच तुझ्या जावयाच्या डोक्यात चांगलाच प्रकाश पडला आहे. लगेच नंदिनीची आई म्हणतात, माझ्या नवऱ्याच्या डोक्यात कधी प्रकाश पडेल काय माहिती. तर नंदिनीचे बाबा म्हणतात, तोंड सांभाळून बोल शारदा. तेव्हा नंदिनीची आई म्हणते, माझ्या नजरेतनं तुम्ही माणूस म्हणून उतरला आहात. बाहेर तरपडणाऱ्या जावयाला वाचवण्याच्या ऐवजी तुम्ही मला खोलीमध्ये बंद करून ठेवलं. लाज वाटते तुमची. आणि नंदिनीची कीव वाटते. तिला जीवाच्या त्रासाबद्दल फोन केला तर तिला खोटं वाटत होतं. तर नंदिनीचे बाबा म्हणता, वाटणारच, खोट्या माणसाची साथ देते. अरे लबाड येतो माणूस, हे असा हसतो, त्याच्या हसण्यावरूनच लक्षात येतं फ्रॉड येतो. तर नंदिनीची आई म्हणतात, तुम्ही दोघं पण माणुसकी शून्य झाला आहात. तेव्हा नंदिनीचे बाबा म्हणतात, ॲलर्जीच झाली आहे ना, तर होऊ दे ना. तेव्हा नाही का त्यांनी काव्याच्या नावाचा टॅटू जायला होता, म्हणजे त्याची प्रतिकारशक्ती चांगली आहे, होईल याच्यातनं पण कवर, कशाला टेन्शन घेते. तर दुसरीकडे विक्रम काका वसू आत्यांना म्हणत असतात, त्यांच्या कूलिंग पिरियडमध्ये तुला हे घडलेलं सगळं काही पेटवायचं आहे का. तेव्हा वसू आत्या म्हणतात, अरे आई वडील म्हणून तुम्ही जास्त गुंतायला नको, म्हणून मी तुम्हाला फक्त सावध करते. आणि हे दोघं जे काही दाखवत आहे
की हे एकमेकांसाठी आहेत म्हणून. हे फक्त जगासाठी आहे, आपल्यासाठी नाही. कारण यांना कधी नाही तर कधीतरी वेगळं व्हावंच लागणार आहे ना. लगेच मालिनी काकू म्हणतात, मी काय म्हणते वसुताई, आत्ता आपण छान बोलत होतो ना, मग लगेच काहीतरी वाईट बोललंच पाहिजे का? तेव्हा वसू आत्या म्हणतात, नाही नाही, तुम्ही छानच बोलत होतात गं, पण मी खरं बोलते आणि यांचा डिवोर्स होणारच आहे. कारण याला पारची संमती पण आहे. आणि का नसेल संमती त्याची? कारण काव्या कुठल्या कारणानिमित्त डिवोर्स मागत होती हे कळलं आहे ना त्याला आता. तर विक्रम काका म्हणतात, बरं मग या सगळ्याशी तुझा काय संबंध? तेव्हा वसू आत्या म्हणतात, हो आहे, संबंध आहे. आणि आता मी जे काही सांगते ना ते शांत डोक्याने ऐक आणि चिडचिड करू नको. या दोघांचा डिवोर्स तर होणारच आहे ना, मग आपण पारचं आणि रम्याचं लग्न लावून देऊया. तर हे ऐकल्यानंतर सगळे एकमेकांकडे बघायला लागतात. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की जीवा घरी आल्यानंतर नंदिनीच्या बाबांना सांगत असतो की नंदिनी मला रिक्षा चालवून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. तेव्हा नंदिनीचे बाबा म्हणतात, तुला रिक्षा चालवता येते का? तेव्हा नंदिनी म्हणते, सावित्री जर मेलेल्या नवऱ्याचे प्राण वाचू शकते तर मी रिक्षा चालवू शकतेच ना बाबा. तर दुसरीकडे पार्थ युगला सांगत असतो, आज नाही तर उद्या जीवा घरी येईलच आणि त्याच्यासमोर काव्या जर इथं समोरच असली तर मला ते बाकीचं सगळं आठवणारच ना. आणि हे सगळं बोलणं काव्याने ऐकलेलं असतं. तर ती लगेच बॅग पॅक करायला घेते. तिथे मालिनी काकू येतात आणि त्या म्हणतात, जा, तुला घर सोडून जायचं आहे ना, हेच तर पाहिजे रम्याला. पार्थचं मन वळवण्याचा ती प्रयत्न करते, वळू देत. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तर तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.